नीटच्या पेपरफुटीमुळं देशभर जो युवकांच्या मध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, तो असंतोष देशाच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये त्यानंतर 2 पेपर फुटले आणि राज्यकर्ते पेपर फुटीबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही. अशा वेळेला दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मोठ्या संख्येनं तरुण मुलं जमलेली आहेत आणि त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांचं म्हणणं शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि शिक्षण मंत्र्यांच्या पाठीशी घालणाऱ्या प्रधानमंत्र्यांनी पण राजीनामा दिला पाहिजे, अशी त्यांची मागणी आता विस्तारित झालेली आहे. आपण देशातले सगळे सुज्ञ नागरिक म्हणून मला असं वाटतं की ही मागणी फार महत्वाची आहे. जर का या राज्यकर्त्यांनी शिक्षणच बर्बाद केलं तर देश बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. देशावर मिलिटरीचा हल्ला केला पाहिजे असं नाही. शिक्षण व्यवस्था बर्बाद केली तर देश 5-7 वर्षात बर्बाद होतो, हा इतिहास आहे. आणि आमचे राज्यकर्ते ज्यांनी शिक्षण बहुजन समाजाला पूर्वी नाकारलेच होतं, अशा मनुस्मृतीचे समर्थक असलेले RSS वाले आज नवं शिक्षण धोरण आणून पुन्हा त्याच वाटेनं चाललेले आहेत. त्यांनी आधी सार्वजनिक उद्योग विकले, त्यामुळे नोकऱ्या कमी झाल्या, शाळा बंद करण्याचे GR काढायला लागलेत, कायदे काढायला लागलेत. शाळा बंद, हायस्कूल बंद, कॉलेज बंद, ST विकली, रेल्वे विकली, मिलिटरीतली बरीचशी पदं विकली, विमानं विकली, LIC विकली, टेलिफोन म्हणजे मोबाईल सुद्धा भारतीय टेलिफोन निगमचे सगळं BSNL विकलं. त्यामुळे ही मंडळी देशाचं वाटोळं करायला लागलेली आहेत. अशा अवस्थेमध्ये लोकांचे मुलं जी कष्ट करतायत, परीक्षा देत आहेत, 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करतायत, ते पेपर फुटतात आणि ते पेपर फुटणारे हे या सिस्टीमचा भाग आहे. माझं असं म्हणणं आहे की पेपर फुटणं हे राज्यकर्त्यांचं युवकांच्या विरोधातलं धोरण आहे. त्यामुळे ते पेपर फुटणाऱ्यांच्या बाजूनेच बोलायला लागलेले आहे, विरोधात बोलायला तयार नाही. त्यामुळं पेपर फुटीच्या विरोधातली तरुणांची ही लढाई देश वाचवण्याची, लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे. युवकांचं आयुष्य बर्बाद होण्याच्या बाजूला तुम्ही आहात. युवकांचं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या सोबत लढ्याला तुम्ही उभे राहणार आहात. हे आता प्रत्येक नागरिकांना निर्णय घेतला पाहिजे, अशी ही पद्धत वेळ आलेली आहे.